नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। विशाल हवा पाटील, मंडल अध्यक्ष, महर्षी स्वामी दयानंद सरस्वती मंडल, भाजपा लातूर शहर जिल्हा, लातूर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थितीत भाजप नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, भाजपचे पदाधिकारी व प्रभाग क्रमांक 11, 12 व 13 मधील असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला। वृद्धाश्रमात अन्नदान केल्यानंतर प्रभागातील गरीब महिलांसाठी साडीचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली। सिटीझन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक मासूम खान यांचा लातूर जिल्ह्यातून विशेष रिपोर्ट। या ठिकाणी आमच्या पाठीशी उभा आहे त्याबद्दल आम्हाला शुभेच्छा रूपी भावनांचा हा वर्षाव होतोय। शुभेच्छा रूपी भावनांचा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांना म्हणतात तो योग आज आलाय। आदरणीय विशाल भैयांना पहिली वाढदिवसानिमित्त राजकीय काही नाही बोलता, त्यांना राजकीय उज्ज्वल भविष्य लाभो, आरोग्य लाभो ही आई तुळजाभवानी प्रार्थना करतो आणि परत एकदा त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। सरस्वती मंडळाचे भारतीय जनता पक्षाचे या मंडळाचे अध्यक्ष विशाल हवा पाटील यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी जे सर्व सहकारी इतर मंडळाचे अध्यक्ष, इतर भारतीय जनता पक्षाचे सर्व सहकारी आणि या प्रभागातील वेगवेगळ्या माता भगिनी आम्ही सर्वजण या कार्यक्रमामध्ये आलो। सकाळी मातोश्री वृद्धाश्रमातही गेले होते आणि अनेक कार्यक्रम गोशाळेला गेले। आता या आलेल्या सगळ्या लाडक्या बहिणींना साड्या वाटपाचाही कार्यक्रम आहे। तर असा एक छानसा सर्वांचा भावणारा असा कार्यक्रम त्यांनी केला। माझ्या वाढदिनी आजच्या कार्यक्रमानिमित्त मी माझं भाग्य समजतो की विशेष करून खास मुंबईमध्ये काही मंत्री लोकांची म्हणजे मंत्र्यांची गाठभेट घेणार होत्या ताई आणि त्यांचा व्यस्त कार्यक्रम असून सुद्धा अक्षरशः म्हणजे लाडक्या बहीण माझ्या असल्यासारख्या ताई या ठिकाणी आल्या आणि विशेष करून डायरेक्ट त्या मुंबईहून इथं आलेल्या आहेत फक्त विशेष कार्यक्रमासाठी। आता इतर काही अजून जे काही आमचे पक्षाचे काही वरिष्ठ जे येणार होते आमचे मान्यवर नेते ते काही जण अजून मुंबईमध्येच आहेत, परंतु ताईंना माझा आग्रह होता की ताई तुम्ही माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो पाहिजे असा माझा आग्रह होता। तर आजच्या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या ताई अर्चनाताई यांचं मी स्वागत करतो बोललेलं आहे ताई। त्या सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने प्रत्येक गोष्टीमध्ये वाटचाल करत करत मी आज पुढे आलेलो आहे। परंतु यावेळेस केंद्रात राज्यात एवढ्या प्रचंड मोठ्या ह्याच्याने सत्ता आलेली आहे आपली, त्यामुळं मंडळाध्यक्ष पदासाठी सुद्धा एवढी हे होती रस्सीखेच होती, तरी सुद्धा असे सत्तेच्या काळामध्ये मला मंडळाध्यक्ष पद ताईंमुळे मिळालं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप शतशः आभार मानतो। सर्वजण आपण इथं आलात, आभारापूर्वी मी एक 4 शब्द व्यक्त करावे म्हणून बोलत होतो। आता एक शेवटचा एक म्हणून एक बोलतो आणि माझं वाढदिवसानिमित्त एक 4 शब्द 4 म्हणजे ओळी बोलतो आणि मी माझे शब्द संपवतो। आयुष्याच्या आकाशात ढग असेही दाटून येतील, आयुष्याच्या आकाशात
ढग असेही दाटून येतील, कधी सुखांची हलकी रिमझिम, कधी सुखांची हलकी रिमझिम, कधी दुःख घनदाट बरसतील. सुखदुःखांचे थेंब हे सारे स्वच्छंद झेलत राहील, सुखदुःखांचे थेंब हे सारे स्वच्छंद झेलत राहील. आपणा सर्वांच्या शुभेच्छाने, आपणा सर्वांच्या शुभेच्छाने आयुष्याची सारी आव्हाने सतत पेलत राहीन, सतत पेलत राहीन, सतत पेलत राहीन. धन्यवाद.